सुशील कुमार पावरा यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपार नोटीस, आंदोलनाचा इशारा। बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। ही नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांनी पाठवली असून ती राजकीय सूड भावनेतून दिली असल्याचा आरोप सुशील कुमार पावरा यांनी केला आहे। आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप करणाऱ्या व जातीवाचक अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई न करता जल जंगल जमीन व आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आदिवासी युवकांच्या हत्येविरोधात आवाज उठवल्यामुळेच आमच्यावर कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पोलीस कोठडीत अमानुष मारहाण झाल्याचा मुद्दा दडपण्यासाठीच हद्दपार नोटीस देऊन दबाव टाकला जात असल्याचं पावरा म्हणाले। नोटीसीत सामाजिक संघटनांना टोळी असा शब्द वापरून संघटनांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला। आमच्या संघटना गुन्हेगारीत नाही तर सट्टा, जुगार, दारू यांसारख्या अवैध धंद्यांविरोधात व भ्रष्टाचाराविरोधात काम करतात, त्यामुळेच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। आदिवासी समाज व देशातील क्रांतिकारकांचा अपमान असून तो सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। नोटिशीला कायदेशीर उत्तर दिलं जाईल, मात्र अन्यायकारक कारवाई मागे न घेतल्यास नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। आमदार चंद्रकांत रघुवंशी चंदूभैया सारखा माणूस यूपी, बिहार, मध्य प्रदेश मधून नंदुरबार मध्ये येऊन आमच्याच आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीररित्या व अवैधरित्या हडप करतो। आमच्या आदिवासी संघटनांना 3 पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करतो। आदिवासी लोकांनाच या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा पद्धतीची खुली धमकी देतो असा उपऱ्या माणूस या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहणार आणि आम्ही ज्यांचा जन्म या नंदुरबार जिल्ह्यात झालेला आहे, आमची जन्मभूमी ही, आमची कर्मभूमी ही जल जंगल जमीनच्या रक्षणासाठी आम्ही काम करतो, आंदोलन करतो। आमच्या एका युवकाची रस्त्यावरती चाकू खुपसून खुलेआम हत्या करण्यात येते, त्याचा विरोध आम्ही करतो, म्हणून आमच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता, आम्हाला अटक करता आणि पुन्हा वर्ण अशा पद्धतीने नंदुरबार जिल्हा हद्दपारची नोटीस तुम्ही पाठवता। वा रे वा, पोलिसांचा हा कसला न्याय आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची ही कूटनीती आता आम्ही समजलेली आहे। एखादा IPS अधिकारी जेव्हा नेत्यांच्या इशाऱ्यावरती कामे करतो तेव्हा त्या IPS अधिकाऱ्याच्या वर्दीवरती, त्याच्या पदावरती, त्याच्या लायकीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात। पोलिसांनी मला पोलीस कस्टडीत असताना अमानुषपणे मारहाण केली, हे प्रकरण दडपण्यासाठी हे मला अशा पद्धतीने असंवैधानिकरित्या नोटीस पाठवून माझ्यावरती दबाव आणत आहेत असं मी समजतो। या नोटीसला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ, परंतु हे नोटीस पाठवण्यामध्ये राजकीय सूड भावना आहे। राजकीय सूड भावनेने ही नोटीस आम्हाला यांनी पाठवलेली आहे। नोटिसीमध्ये आमच्या संघटनांना, सामाजिक कार्यकर्त्यांना टोळी असा चुकीचा शब्दप्रयोग करून आमच्या संघटनांचा यांनी अपमान केलेला आहे। ज्या क्रांतीवीर बिरसा मुंडांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या नावाने आम्ही संघटना चालवतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामे करतो। त्या बिरसा मुंडाच्या संघटनाला तुम्ही टोळी म्हणता, नक्षलवादी, दहशतवादी, गुंडगिरी करणारी संघटना म्हणून त्याची अवहेलना करता, विटंबना करता, त्याचा दूषित प्रचार तुम्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवता। तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे। तुम्ही आमच्या आदिवासींचाच अपमान करत नाही आहात, तर या देशाचा, या देशातील क्रांतीवीरांचा अपमान तुम्ही करत आहात। हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। 11 जणांची संघटना म्हणून तुम्ही आमच्या संघटनेची टिंगलटवाडी करता। मग तुम्हाला हे 11 जण का भारी पडतात? तुम्हाला हे 11 जणांना तुम्ही कशाला घाबरायला पाहिजे? तुम्ही कायदेशीररित्या आमच्याशी लढायला पाहिजे। आमची कामं तुम्हाला भारी पडतात असं आम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे। तुम्हाला माहित आहे ही संघटना नुसतं 11 जणांची नाही आहे, तर 11 लाख लोक याच्याशी जुळलेले आहे।
आणि या संघटनेचा मुखिया 506 वेळा उपोषण करणारा भारतातला एकमेव व्यक्ती आहे आणि तो लढत राहणार, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.